नाही, खरं तर माणिकराव जिथं सांगत होते तिथं पण आम्ही विचारलं, त्या गावात ते नाही आहे. आणि आता त्यांनी कलेक्टरांचा फोन आला, स्वतः माणिकरावने सांगितलं की 17 तारखेला आम्ही या सगळ्या भूमिकेबाबत विविध संघटनेसोबत तुम्हाला तिथे बोलावणार आहोत. ठीक आहे, 17 तारखेलापर्यंत माणिकरावजी कशा पद्धतीनं ही भूमिका घेतं त्याच्यावर आहे. आणि 17 तारखेपर्यंत आता आम्ही सध्या तरी माणिकरावचा शोध घेणं आम्ही थांबवलेलं आहे. आणि आम्ही आता 17 तारखेला माणिकराव मीटिंगमध्ये जाऊन तिथे जर आम्हाला समाधान भेटलं नाही तर महिन्यातून एक डाव किंवा 15 दिवसातून एक डाव एका मंत्र्याच्या गाडीचं आम्ही हवा सोडणार. म्हणजे एक एक जिल्हा आम्ही निवडणार आणि 17ला जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर जे मंत्री आहे एका 15 दिवसातून आम्ही घोषणा करत जाऊ आणि त्या मंत्र्याच्या गाडीची हवा सोडत जाऊ. जिथपर्यंत कर्जमाफी नाही तेपर्यंत हे दुसरं आंदोलन आम्ही देणार आहोत. पहिला नंबर कोणाच्या गाडीचा? ते आता शोधू. पण एक मोठं आव्हान होतं तुमच्या पुढे कृषी मंत्र्यांना शोधण्याचं, तुम्ही कुठे अपयशी ठरलात नेमका? नाही, ते मलाही समजून नाही राहिलं. म्हणजे आम्ही अडचणीत असं आलो का माणिकराव म्हणत होते सिन्नरला आहे आणि पोलीस लोक म्हणतात ते नाशिकला आहे. तर ती हा आता संशोधनाचाच विषय आहे, कारण ते म्हणतात मी एकटे फिरतो आणि OSDचा फोन बंद आहे. तर आता सध्या तरी ते आमच्यासाठी मिसिंगच आहे. हो. सामान्य कोणी कार्यकर्ता किंवा सामान्य नागरिक नाहीये, राज्याचा कृषी मंत्री आहे, तो तुम्हाला सापडत नाही. फोनवर सापडले, ते प्रत्यक्षात जरी भेटले नाही तरी मला वाटते आता नाही सापडले ठीक आहे, पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी कृषी मंत्री म्हणून त्यांच्या भूमिका आजच्या दिवसासारख्या कधीच नसाव्या. आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे, उद्या हनुमान जयंती आहे आणि आम्हाला अपेक्षा होते का मुद्दामून आम्ही महात्मा फुले जयंतीच्या दिवशी हे आंदोलन ठेवलं, कारण त्यांच्या भूमिका खूप शेतकऱ्यांसाठी प्रखर आणि तेवढ्याच तीव्र होत्या. माणिकराव स्वतः आले असते, भेटले असते आणि शेतकऱ्यांना सांगितलं असतं का बाबा मी तुमचं कृषी मंत्री आहे, तुमचं नेतृत्व मी आहे करतोय आणि पालकत्व मी स्वीकारलं तर मी सोबत राहीन. एक चांगला संदेश गेला असता. ती चांगली संधी त्यांनी गमावली. हे त्यांचं अपयश आहे, आमचं अपयश नाही. आता एक आमची 19 किंवा 20ला आमची बैठक राहील आणि पहिला मंत्री कोण आहे ज्याच्या गाडीतली हवा सोडायची ते आम्ही 17, 18, 19 तारखेला ठरवू. आजचं कोकाट्यांचं सर्च ऑपरेशन संपलं असं समजायचं का? हो, आता आता काय तसं 11 वाजले आणि सकाळी आमचा विचार होता का सकाळी चहा पेता पेता तरी त्यांना आपण म्हणजे भिवून ते काय म्हणते शेतकरी आसुडे हे पुस्तक देऊ, पण ते उद्या हनुमान जयंती आहे. त्याच्यानं मला असं वाटतं सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं का आता इथं शोधाशोध घेतल्यापेक्षा 17ला ते भेटणारच आहे आणि त्यानंतर निर्णय नाही झाला तर समोर जाऊ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.